इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभांव्यतिरिक्त कला क्रीडा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेल्या पत्रकारांच्या मुलामुलींना त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्य करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। संघटनेच्या कन्हेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर आणि विकासावर भर देण्याचे आवाहन करून त्यासाठी विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली। त्यानुसार राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानला आणि विशेषतः पत्रकारांच्या मुलांच्या करिअरसाठी भरीव मदत करण्याची ग्वाही चंद्रकांत दादांनी दिली। यावेळी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत, सचिव महेश कुगावकर, पदाधिकारी सूर्यकांत वायकर, तेजस राऊत, अमोल पाटील, खास रे टीव्हीचे संचालक संजय कांबळे, अमोल साळुंखे, बालाजी राजपूत आदी उपस्थित होते। आपल्याबद्दलची मतं काय आहेत, आपल्याबद्दलची अपेक्षा काय आहेत, तर मग आपण थोडं ट्रस्ट केलाय त्यातल्या सुविधा वगैरे। कारण ते सगळं तुम्ही पहिली रिक्वायरमेंटची यादी जेव्हा द्याल की राजाभाऊ मानेच्या मुलीच्या शिक्षणाला असताना 1 लाख द्यायचे अशी दर महिन्याला एक यादी करून तेवढे पैसे तुमच्या अकाउंटला याची आम्ही काळजी करतो। त्यातल्या आजारपणामध्ये पुण्यामध्ये अनिकेत आणि मुंबईमध्ये विकास जवळजवळ फ्रीमध्ये करणार, शिपूट लागेल ते ट्रस्टमधून काढेल। तर मुलींच्या शिक्षणाची दरवर्षीमध्ये एक यादी करा की मुलींची फी माफ झाली, त्या व्यतिरिक्त मुलींना बरंच काही काही हवं असतं, लॅपटॉप हवं असतो, कुठे खेळात तर ती आहे ते कधी गणत घ्यायची असते। तर दर 3 महिन्याने तुमची मीटिंग, अरे हा कधी आला ते म्हणलं नाही भेटलं, योगा भेटलं, चला मग